तांबाराजुरी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 66,800 रुपयाचा मुद्देमाल हा चोरट्यांनी लंपास केला आहे. पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या तांबाराजुरी या ठिकाणी सदर घटना दिनांक 28/5/2024 रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 30/5/2024 रोजी सकाळी 9:06 पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 7 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या तांबाराजुरी या ठिकाणी फिर्यादी हे त्याच्या घराच्या अंगणामध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील लोखंडी पेटीतील नगदी 50,000 रुपये व सोन्याचे दागिने 14 ग्रॅम वजनाचे 16,800 रुपये असा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. म्हणून या प्रकरणी फिर्यादी हनुमंत आसराजी नेमाने वय 43 वर्ष, धंदा शेती, राहणार तांबाराजुरी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम 457, 380 भादवीनुसार पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडे हे करत आहेत.